पाटवडीची जुळी बहीण आदनवडी। काळ्या मसाल्यातील आदनवडी भन्नाट लागते। चला आपण ट्राय करूयात। 2 वाटी एका भांड्यामध्ये बेसन घ्यायचं। लसूण आणि मिरचीची पेस्ट बनवून घेतली होती ती यामध्ये ऍड करून घ्यायची। चवीप्रमाणे मीठ ऍड करून घ्यायचं। यामध्ये 1 चमचा हळद टाकून घेणार आहोत। त्यानंतर अगदी थोडं पाणी टाकून याचा घट्टसर गोळा बनवून घ्यायचा। पाणी खूप कमी प्रमाणात वापरायचं, त्यामुळे गोळा हा घट्टसर बनला जातो। त्यानंतर एकदा का गोळा बनवून झाला की त्यानंतर पोळपाटाला चांगलं तेल लावून आपण यावरती हा गोळा एका चपातीप्रमाणे लाटून घेणार आहोत। पातळ अशी चपातीप्रमाणे लाटून झाली की त्यानंतर आपण त्याला एका कटरच्या साहाय्याने किंवा सुरीच्या साहाय्याने अशा प्रकारे कट करून घ्यायचं। त्रिकोणी, चौकोनी कुठल्याही शेपमध्ये तुम्ही याला कट करू शकता, काहीच हरकत नाही। कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून घ्यायचं। त्यानंतर मोठे 2 आकाराचे मी कांदे उभे असे कट करून घेतले होते, त्याला यामध्ये टाकून घ्यायचं। त्यानंतर थोडासा लालसर होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा व मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याला काढून घ्यायचा। यामध्ये आता थोडेसे खडे मसाले आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत व थोडासा नारळ घेतला होता, त्यालाही चांगलं परतून घ्यायचं। लालसर झाला की त्यालाही आपण बाजूला काढून घेणार आहोत व त्यानंतर अर्धा टोमॅटो त्यालाही चांगलं लालसर होईपर्यंत परतून घेऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं। थोडीशी कोथिंबीर ऍड करून याची बारीक अशी पेस्ट करू शकता। पेस्ट थोडीशी घट्टसर वाटली तर त्यात थोडं पाणी टाकून आणखीन एकदा पेस्ट करून घ्या। त्यानंतर कढईमध्ये जिरे, मोहरी, थोडीशी कोथिंबीर ऍड करून बनवून घेतलेली बारीक अशी पेस्ट आता आपण तेलामध्ये ऍड करणार आहोत। पेस्ट चांगली लालसर होईपर्यंत परतून घ्यायची। तर चेंज झाला की त्याला असं तेल सुटतं, म्हणजे समजायचं की आपली पेस्ट छान तयार झाली आहे। त्यानंतर मी 1 चमचा काळा मसाला ऍड केला होता, 1 चमचा लाल तिखट टाकून घेतला आहे। यालाही चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये 3 ते 4 वाटी मी पाणी ऍड केलं आहे। तुम्हाला तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही जास्त कमी पाणी ऍड करू शकता। आता 1 चमचा मीठ टाकलं आहे, थोडीशी कोथिंबीर ऍड करायची व चांगली उकळी आली की यामध्ये आपण बनवून घेतलेल्या वड्या आता सोडणार आहोत। पटापट या वड्या मोकळ्या होतात, तेल लागलेलं असल्यामुळे अजिबात चिटकत नाही, जबरदस्त लागते। दिसायला एवढी भन्नाट दिसते, विचार करा खायला किती सुंदर लागत असेल। जेव्हा भाजीला 1-2 ते 3 मिनिटं या वड्या शिजू द्यायच्या। शिजल्यानंतर तुम्ही यात झणझणीत अशा गावरान आदनवडीचा आस्वाद घ्यायला रेडी आहात।